ओके, काल आपला टाईप नंबर 2 चालू होता. त्यापैकी आपण पहिली 13 एक्झाम्पल्स बघितले होते टाईप 2मधील ट्रिग्नोमेट्री फंक्शन या टॉपिकमधील, आणि त्याच्यानंतरचे पुढचे एक्झाम्पल नंबर आपण 14. डाऊट असेल तर तुम्ही विचारणार आहेत मला. 14 नंबर एक्झाम्पल आहे, हे देखील जनरल सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. एक्झाम्पल बघा, कॉस ऑफ 5 थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 3 थीटा. देन कॉस ऑफ 5 थीटा ॲज इट इज, इक्वेशन सॉल्व करताना आपण कॉस ऑफ 5 थीटा ॲज इट इज इक्वल टू साईनचा आपण कन्वर्ट करूया, कारण दोन्ही साईडला कॉस अँगल पाहिजे. सो साईनला अलाइड अँगल वापरूयात. कॉस ऑफ साइन थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मीन्स π/2 मायनस थीटा. थीटाला किती आहे तर 3 थीटा आहे. सो आता हे जे इक्वेशन आहे ते आपलं या फॉर्ममध्ये आले. दॅट इज इक्वेशन इज मॅच विथ इक्वेशन कॉस ऑफ 5 थीटा इज इक्वल टू, किंवा आपण असं म्हणू, इज सिमिलर विथ कॉस थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. तो आपण त्याचं जनरल सोल्युशन घेणार आहे पुढे. देअरफॉर जनरल सोल्युशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा असं इक्वेशन असेल तर त्याचं जनरल सोल्युशन आपण काय घेतो की थीटा इज इक्वल टू n पाय 2n पाय प्लस और मायनस अल्फा, whereas n belongs to z. मीन्स त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. व इथे अल्फाच्या जागी व्हॅल्यू आली किती, हा इथे अल्फा आहे, त्याच्या जागी ही आलेली व्हॅल्यू आहे π/2 मायनस 30. तर ती व्हॅल्यू आपण अल्फाच्या जागी पुट करणार आहे. सो आपला दिलेल्या इक्वेशनचं जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, दिलेल्या इक्वेशनचं जनरल सोल्युशन काय असेल बघा. तर ते इक्वेशन आहे कॉस ऑफ 5 थीटा इज इक्वल टू असं दिलेलं आहे. सो थीटाच्या जागी 5 थीटा आलेला आहे. सो तो देखील आपण बदलणार आहे. म्हणजे इथे आपण थीटा लिहिलं असं, त्याच्याऐवजी हा 5 थीटा आलेला आहे इक्वेशनला, तिथे आपण बदलणार आहे. म्हणजे 5 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. अल्फाच्या जागी आहे π/2 मायनस 3 थीटा. आता आपल्याला दोन बाजू मिळतील, वेरॅज n बिलॉंग्स टू z. दोन बाजू इथे सामना नाही आपण, कारण थीटा इज इक्वल टू काढायचं आहे. सो दोन बाजू मिळणार आहेत आपण, ते दोन, एकदा प्लस मायनसमध्ये एकदा प्लस घ्यायचं, एकदा मायनस घ्यायचं आहे. मीन्स 5 थीटा इज इक्वल टू 2n पाय, एकदा प्लस π/2 मायनस 3 थीटा. नंतर आपण मायनसचं घेऊ. मी हा प्लसवाला भाग घेतला, त्यानंतर प्लसमुळे ब्रॅकेटची काही साईन चेंज होणार नाहीत. हा 5 थीटा आहे, हा मायनस 3 थीटा आहे, तो इथे आला प्लस 3 थीटा. मीन्स इज इक्वल टू राहिला 2n पाय प्लस π/2 राहिला. त्याच्यानंतर हे 8 थीटा होईल. 8 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस π/2 राहिला, आणि इंटूचा जो 8 आहे π/2 राहिले, ते इंटूचा 8 आहे, तो इथे आपल्याला डिवाइड लागणार दोन्ही ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे थीटा इज इक्वल टू राहील, थीटा इज इक्वल टू राहिला n पाय 2n पाय अपॉन 8. त्यानंतर इथे प्लस π/2 होता, त्याला देखील अपॉनला 8 असेल. मीन्स असं होईल, बे के बे, बे 2 4, बे चौक 8, म्हणजे 4चा भाग लागला n π/4 प्लस π/16, वेअरॅज n बिलॉंग्स टू z. हे एक इक्वेशन आपल्याला जनरलचं मिळालं आहे. सेम मगाशी आपण 5 थीटा इज इक्वल टू घेतलं होतं, त्याला ऑर दुसरा पार्ट आहे, म्हणजे असंच लिहिलं होतं मगाशी. 5 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस, आता मायनस घेतो आहे आपण, π/2 मायनस 3 थीटा. म्हणजे एकदा मगाशी इथे प्लस ठेवून घेतला होता इथला भाग, आता आपण मायनस म्हणून घेणार आहे. ठीक आहे, या मायनसमुळे आतली साईन चेंज होणार आहे. हे 5 थीटा ॲज इट इज, 2n पाय मायनस π/2 ॲज इट इज, मायनस मायनस हे प्लस 3 थीटा होईल, आणि प्लस 3 थीटा आहे तो आपण या बाजूला आणू. मायनस 3 थीटा इज इक्वल टू राहिला 2n पाय मायनस π/2
यांची सबस्ट्रॅक्शन केली 2 थिटा राहील इज इक्वल टू 2n पाय मायनस पाय बाय 2. 2 डिवाइडला आणूयात. थिटा इज इक्वल टू 2n पाय अपॉन 2 मायनस पाय बाय 2, त्याला अपॉनला 2, हे 2 कॅन्सल मीन्स थिटा इज इक्वल टू n पाय मायनस पाय बाय 4 होईल आणि whereas n belongs to z. okay now we see example number 2. 2 means 15. example number 15 आपण cos theta minus sin theta equal to 1. cos theta minus sin theta equal to 1. बघा याची फोड याची काय 1/√2. इक्वेशनसाठी मी घेतो परत की जसं आहे तसं घेतलं. cos theta मायनस sin theta इज इक्वल टू 1. याच्या बाजूला काहीच मल्टिपलला नाही आहे म्हणून सगळ्या ठिकाणी आपण सेम ॲडजस्टमेंट प्रत्येकाला मी √2 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे लिहूयात आपण डिवाइड बाय √2 प्रत्येकाला करतो डिवाइड दोन्ही साईडला. आता इथे बाजूला काहीच नंबर नाही म्हणजे 1 घेतला 1/√2 इंटू कॉस ऑफ थिटा मायनस इथे पण बाजूला काहीच नाही 1 घेतला 1/√2 इंटू साइन ऑफ थिटा इज इक्वल टू 1/√2. आता √2नेच डिवाइड का केला तर कॉस आणि साईनची जी व्हॅल्यू सेम असते ती 45ला असते म्हणजेच √2 दोन्ही ठिकाणी येणारे सेम व्हॅल्यू. सो 1/√2ने डिवाइड केले म्हणजे √2ने त्याला डिवाइड केले. आता आपण याच्यासाठी कॉसचा फॉर्म्युला वापरू शकतो आयदर साईनचा पण वापरू शकतो आपल्यावरती डिपेंड असेल कुठल्याही पद्धतीने. समजा मी आता कॉसचं घेतलं इथे तरी पण चालणार. बघा इथे कॉस साईन होतो त्याला कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत आहे 1/√2 तर कॉस ऑफ π/4 45ची किंमत 1/√2 आहे ती ठेवली मी. हा कॉस ऑफ थिटा ॲज इट इज मायनस परत इकडे आता कॉसचा फॉर्म्युला आपल्याला ॲडजस्ट करायचा असेल तर इथे घेताना पण तो फॉर्म्युला ॲडजस्ट बघा कॉस साईन आहे मायनस असेल तर इथे आपण घेताना पुढे तिकडे प्लस असतो म्हणजे इथे साइन ऑफ π/4 इंटू साइन ऑफ थिटा इज इक्वल टू पलीकडे पण कॉसचीच व्हॅल्यू ठेवायला लागेल आता कॉस ऑफ π/4 अशी राहील ती व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर हा फॉर्म्युला बघा समचा तर तिथे फॉर्म्युला येईल कॉस ऑफ इथे मायनस आहे तर फॉर्म्युलाला प्लस असणार आहे म्हणजे ए π/4 प्लस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ π/4. दोन्हीकडचा कॉस कॅन्सल झाला किंवा असं म्हणू शकतो आपण कॅन्सल न करता डायरेक्ट आपण घेऊ शकतो थिटाच्या जागी जी आले ते व्हॅल्यू. दिस इक्वेशन मॅच इज कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा याच्यासोबत मॅच झाले. थिटाच्या जागी जी आलेले व्हॅल्यू अल्फाच्या जागी आलेले व्हॅल्यू वेरॅज जनरल इक्वेशन याचं आपण लिहू शकतो. जनरल इक्वेशन जर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर इक्वेशन काय घेतो आपण तर थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा वेरॅज n बिलॉंग्स टू z हे जनरल इक्वेशन घेतो. त्याच्यानंतर आता पुढचे पुढे थिटाच्या जागी आलेली व्हॅल्यू काय होती देअरफॉर जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन दिलेल्या जागी थिटाच्या जागी π/4 म्हणजे π/4 थिटा फक्त नव्हता तर π/4 प्लस थिटा होतं इज इक्वल टू काय असणार आहे 2n पाय ॲज इट इज प्लस और मायनस अल्फाच्या जागी होतं π/4. एकदा आपण प्लस म्हणून घेणार आहे एकदा मायनस म्हणून घेणार आहे कारण दोन आहेत आणि दोन्हीकडे पायच्या व्हॅल्यूज आहेत. सो एकदा हे π/4 प्लस थिटा इज इक्वल टू 2n पाय एकदा प्लस π/4 और दुसरी बाजू आपण याची घेऊ शकतो नंतर. हे दोन्हीकडचा π/2 कॅन्सल झाला. सो थिटा इज इक्वल टू 2n पाय हे पहिलं इक्वेशन झालं वेरॅज n बिलॉंग्स टू z. आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण घेत आहे हे दोन्हीकडचं म्हणजे हा प्लसचा इकडे आणला मायनसमध्ये कॅन्सल होणार आहे आणि एकदा मायनस आहे. सो वरचं इक्वेशन घेताना मी असं लिहिणार आहे परत π/4 प्लस थिटा इज इक्वल टू n पाय मायनस π/4. त्यानंतर इकडे π/4 प्लस थिटा आहे पलीकडचा मायनस आहे तो इथे आला प्लस π/4 इज इक्वल टू 2n पाय π/4 प्लस π/4 मीन्स व्हॉट येणार आहे π/4 चे समान आहे पाय प्लस पाय 2 पाय असणार आहे
2 1 2 2 2 4 म्हणजे π/2 राहिला, इकडे राहिले 2n पाय. मीन्स थिटा इज इक्वल टू 2n पाय. इकडे π/2 होता, पलीकडे गेलं -π/2 वेरॅज n बिलॉंग्स टू झेड. हे झालं सेकंड जनरल इक्वेशन. हे आपलं एक्झाम्पल नंबर 15 झालेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 16 सी हियर. sec square 2 theta of 2 theta is equal to 1 minus tan of 2 theta. 1 minus tan of 2 theta. दोन्हीकडचा बघा सेक स्क्वेअर आहे, त्याची पण ॲडजस्टमेंट आपण टॅन, इथे टॅन ऑफ 2 थीटा आहे. सेकच्या ऐवजी त्याचा फॉर्म्युला म्हणजे त्याची जी आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आपण लिहितो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. थीटा म्हणजे इथे 2 थीटा आहे तर 2 थीटा लिहिला आपण. इज इक्वल टू 1 मायनस टॅन ऑफ, हा मायनस जसा आहे तसं टॅन ऑफ 2 थीटा ॲज इट इज. त्यानंतर इक्वेशन टाईप आपण घेऊया. हा टॅन स्क्वेअर थीटा एक नंबरला लावला आपण जसा आहे तिचा. पलीकडे मायनस टॅन 2 थीटा होता, इथे आला प्लस टॅन 2 थीटा. हा +1 आहे, इकडे पण +1 आहे. एका बाजूला नेले तर ते कॅन्सल होणार आहे, सो तो 0 झाला. इकडे काहीच नाही राहणार म्हणजे 0 राहिला. इथून मी टॅन कॉमन घेतो, टॅन ऑफ थीटा ब्रॅकेटमध्ये राहिला टॅन ऑफ थीटा आणि प्लस काहीच इथे नाही म्हणजे 1 असेल इज इक्वल टू 0. सो इथे घेताना आपण टॅन थीटा इज इक्वल टू 0 हा एक पार्ट झाला आणि टॅन थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0 हा दुसरा पार्ट झाला इक्वेशनची दुसरी बाजू. सो पहिले इक्वेशन आपल्याला डायरेक्ट निघणार आहे आपला टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत 0 आहे तर टॅन ऑफ 0ची किंमत 0 आहे, टॅन 0. सो टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा असं इक्वेशन असेल. मग आपण याचं जनरल इक्वेशन काय असणार आहे, जनरल सोल्युशन ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज एका साईडला घेतो आहे. नंतर ह्याचं आपण सेपरेट स्वतंत्र काढूया, सेपरेट इज याचं जनरल सोल्युशन आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा whereas n belongs to z. Now theta is equal to n pi plus अल्फाच्या जागी आला आहे 0 means theta is equal to n pi only. हे झालं इक्वेशन whereas n belongs to z. म्हणजे हे एक इक्वेशन झालं. आता आपल्याला हे इक्वेशन घ्यायचं आहे आणि त्याचं पुढचं जनरल इक्वेशन काढायचं आहे, जनरल सोल्युशन. म्हणजे आपण सेकंड काय घेणार आहे तर टॅन थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0 सेकंड पार्ट. त्यामध्ये जस्ट मिनिट, माय मिस्टेक. एक मिस्टेक झालेलं आहे इथे 2 थीटा आहे. ओके, इथे पण 2 थीटा आहे, हा पण 2 थीटा आहे, हा पण 2 थीटा आहे. सो आपण इथे घेताना हा 2 थीटा घेणार आहे आणि मग हा पण 2 थीटा. सगळ्यांना 2ने डिवाइड करायला गेलं होते, हे कॅन्सल होईल आणि फक्त थीटा इज इक्वल टू n π/2 असेल. n/2 असेल इथे. हा थीटा इज इक्वल टू n π/2 फक्त 2 येईल खाली इथे. n π/2 असं येईल, वेरॅज n बिलॉंग्स टू झेड. n π/2 येईल त्याचं. ठीक आहे, आता हे इक्वेशन घेऊयात. इथे पण 2 थीटा आहे, हा पण 2 थीटा आहे. टॅन 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. सेकंड पार्ट आहे बघा, टॅन ऑफ 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण असं लिहू शकतो की टॅन ऑफ 2 थीटा इज इक्वल टू -1. बघा इथे आपल्याला अलाइड अँगल वापरायला लागेल, इकडे निगेटिव्ह आलेलं आहे. सो टॅन ऑफ 2 थीटा इज इक्वल टू मायनस टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत आहे तर टॅन π/4ची किंमत -1 आहे. आपण मायनस तसं ठेवूया, मायनसचा प्लस पाहिजे आपल्याला. तर टॅनचा अँगल पॉझिटिव्ह कधी होतो बघा
टॅनचा 90 आणि 270ला सेम डिफरंट चेंज होतो, म्हणजे 180ला सेम राहतो. आता 180 समजा मायनस थिटा घेतला तर सेकंड क्वाड्रंटला निगेटिव्ह आहे. 180 प्लस थिटा घेतला तर थर्ड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह राहील. तो आपल्याला हा निगेटिव्ह जो आहे तो गेला पाहिजे, किंवा आपण जस्ट आपण घेतलं होतं तसं करू शकतो. आपण याच्या आधी पण घेतलेलं आहे. टॅन ऑफ 2 थिटा इज इक्वल टू, मी हा मायनस इकडे टाकतो, इज इक्वल टू 1. ओके, बट आपण असं म्हणूयात की टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू काय म्हणतो आपण, की टॅन ऑफ थिटा नाही, टॅन ऑफ π/4 इज इक्वल टू 1 म्हणतो. हा जिथे 1 आहे तिथे मी ठेवणार हा मायनस टॅन ऑफ 2 थिटा ॲज इट इज. त्याच्याऐवजी मी काय ठेवणार, टॅन ऑफ इकडे π/4. त्यानंतर आता इकडे निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आणूयात. हा टॅन ऑफ 2 थिटा जसा आहे तसं ठेवतो, हा पण निगेटिव्ह आणायचा. टॅन निगेटिव्ह कुठल्या अँगलला राहतो बघा, तर सेम राहायला पाहिजे, टॅनचा टॅन आणि निगेटिव्ह आला पाहिजे. म्हणजे टॅन ऑफ निगेटिव्ह म्हणजे सेकंड क्वार्टर, कारण थर्डला पॉझिटिव्ह होतो. सो पाय मायनस π/4, मायनस मायनस कॅन्सल होतील. आता टॅन ऑफ 2 थिटा इज इक्वल टू π/4, म्हणजे 4π मायनस पाय, म्हणजे याचा अर्थ टॅन ऑफ 3π/4. सो टॅन म्हणजे आपण इथे कम्पेअर करू शकतो की दॅट इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा. थिटाच्या जागी आलेला आहे. मग त्याचं जनरल सोल्युशन मग असे वापरलं तेच आहे. जनरल सोल्युशन काय आहे, तर थिटा इज इक्वल टू n π प्लस अल्फा वेरॅज n बिलॉंग्स टू z. मग आता जनरल सोल्युशन ऑफ गिवन दिलेल्या इक्वेशनसाठी, दिलेल्या इक्वेशनमध्ये 2 थिटा आहे. सो इथे 2 थिटा ठेवणार, इज इक्वल टू n π प्लस अल्फाची व्हॅल्यू काय आलेलं, अल्फाच्या जागी जे काय आलेलं आहे हे आलेलं आहे व्हॅल्यू, म्हणजे 3π/4. आणि आता सगळ्यांना 2ने डिवाईड करूयात. मग इथे 2 आणि इथे पण 2ने डिवाईड करूयात. हे कॅन्सल होतील, फक्त राहिला थिटा. म्हणजे थिटा इज इक्वल टू राहिला काय, nπ/2 प्लस 3π/4. 3π याला पण 2ने डिवाईड केलं, 8 होईल. म्हणजे असं राहील, थिटा इज इक्वल टू nπ/2 प्लस 3π/8 राहील, वेरॅज n बिलॉंग्स टू z. सो हे अनदर जनरल सोल्युशन झालं. हे आपलं एक्झाम्पल नंबर 16 झालेलं आहे. ओके, काही डाऊट असेल तर विचारू शकता. जसे एक नेक्स्ट उदाहरण एकदम छोटं आहे. एक्झाम्पल नंबर मला वाटतं 17 असेल, 17. टॅन ऑफ 2 θ/3 इज इक्वल टू √3. त्यानंतर हे तसंच ठेवूयात, टॅन ऑफ 2 θ/3 इज इक्वल टू √3. टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत √3 आहे, तर टॅन ऑफ 60ची म्हणजे π/3चे. सो हे इक्वेशन कम्पेअर होतं आहे, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा याच्यासोबत कम्पेअर होईल. सो जनरल सोल्युशन ऑफ टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा इज, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा याचं जनरल सोल्युशन असेल इज थिटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फा वेरॅज n बिलॉंग्स टू z. सो जनरल सोल्युशन ऑफ गिवन दिलेले जे इक्वेशन आहे त्याचं जनरल सोल्युशन असेल. थिटाच्या ऐवजी आलेलं आहे काय, 2 θ/3 आहे. सो 2 θ/3 जे काय थिटाच्या ऐवजी आहे ते पूर्ण घेतलं आपण, इज इक्वल टू n, त्यानंतर पाय प्लस मायनस अल्फाच्या ऐवजी आलेलं आहे π/3. हे थिटा तसंच ठेवूयात, बाकीचे नंबर इकडे ॲडजस्ट करूयात. 2 इंटूच आहे तो प्रत्येकाला डिवाईडला असेल, म्हणजे इकडे nπ याला डिवाईडला 2 असेल, इथे π/3 आहे याला डिवाईडला 2 असेल.
डिवाइडला इकडे 3 आहे, तो इकडे इंटूला आणूयात. इथे मध्ये प्लस आहे, इकडे इंटूला 3. हे 3 3 कॅन्सल होईल. बाकी जसं आहे तसे, म्हणजे थिटा इज इक्वल टू एन पाय, एनच्या ऐवजी 3 असेल, 3n पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 वेअरॅज n बिलॉंग्स टू z. हे झालं जनरल सोल्युशन आपलं. 3n पाय बाय 2 अपॉन पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 वेअर n बिलॉंग्स टू z. हे जनरल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 18. कॉट ऑफ 4 थीटा इज इक्वल टू -1. बघ इथे कॉटचं आपण टॅनमध्ये कन्वर्ट करू. त्याचं रेसिप्रोकल दिलेला भाग मी परत एकदा रिपीट करतो. कॉट ऑफ 4 थीटा इज इक्वल टू -1. याचा रेसिप्रोकल इन्व्हर्स घेतला आपण तर 1 अपॉन कॉट म्हणजे आपण टॅन, म्हणजे टॅन ऑफ 4 थीटा, आणि 1चा जरी इन्व्हर्स घेतला तरी 1/1च राहणार. सो हा -1च राहणार आहे. एकला छेद नाही, म्हणजे एक उलट केला तरी 1/1च राहणार आहे. सो एक निगेटिव्ह साईन ते राहणार. त्यानंतर पुढे आता अलाइड अँगल एक मायनस साईन आहे ते मी इकडे टाकतो. टॅन ऑफ 4 थीटा इज इक्वल टू 1 राहील. टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत 1 आहे तर मायनस टॅन ऑफ 4 थीटा ॲज इट इज. टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत 1 आहे तर टॅन ऑफ पाय बाय 4 1 आहे. तुम्ही पाय बाय 4. आता इकडे निगेटिव्ह आहे, सो या बाजूला पण आपल्याला निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे मायनस टॅन ऑफ 4 थीटा. टॅन निगेटिव्ह पाहिजे 180, म्हणजे पाय मायनस थीटा. काल आपण जर अजून कळलं नसेल तर त्याच्यासाठी आपला पहिला टाईप बघितला तरी चालेल. सो टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 4 हा नाही, हा मायनस येईल. आता त्यानंतर हे मायनस मायनस कॅन्सल होईल. टॅन ऑफ 4 थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ हे 3 पाय बाय 4 हा झाला. दॅट इज आपण असं म्हणू शकतो की हे इक्वेशन मॅच होते. टॅन थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा. जनरल सोल्युशन ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज, त्याचं इक्वेशन आहे थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा वेअरॅज एन बिलॉंग्स टू झेड. देअरफोर आपण लिहू शकतो की जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज त्याच्या पुढे आपण लिहिणार आहे काय इक्वेशन असेल बघा. या थीटाच्या जागी ही व्हॅल्यू ठेवणार आहे 4 थीटा. हा जिथे थीटा आहे तिथेही 4 थीटा ठेवणार आहे. हा अल्फा आहे म्हणजे हा प्लस अल्फा आहे. अल्फाच्या जागी ही व्हॅल्यू ठेवणार आहे 3 पाय बाय 4. ओके, म्हणजे काय असणार आहे तर 4 थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आहे 3 पाय बाय 4. आता इंटूचा 4 आहे ते सगळ्यांना आपण डिवाईड करूया, म्हणजे 4 थीटा अपॉन 4 एन पाय बाय 4 सगळ्यांना 4ने डिवाईड. 3 पाय बाय 4 इंटू 4, त्याला प्रत्येकाला 4ने डिवाईड केले. थीटा इज इक्वल टू राहिला एन पाय बाय 4 प्लस 3 पाय बाय 16. 4 4 16 इक्वेशन वेअरॅज एन बिलॉंग्स टू झेड. हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 18. नाउ सी एक्झाम्पल नंबर 19. कॉस ऑफ 4 थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 थीटा. भाई इक्वेशन हे आपण एकाच बाजूला दोन्ही घेऊयात. जस्ट मिनिट. भाई इक्वेशन दिलेलं आहे कॉस ऑफ 4 थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 थीटा. ठीक आहे, म्हणजे ही एकाच बाजूला घेऊयात. हे कॉस ऑफ 4 थीटा मायनस कॉस ऑफ 2 थीटा दोन्ही एकाच बाजूला घेतले. इज इक्वल टू आपण काय राहणार, इकडे काहीच नाही म्हणजे 0 राहिला. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस सी मायनस कॉस डीचा फॉर्म्युला आहे. कॉस सी मायनस कॉस डी जस्ट फॉर्म्युला आपण बघूयात. कॉस ऑफ सी मायनस कॉस ऑफ डी इज इक्वल टू त्याचं आन्सर आहे तर -2 साइन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. ओके, तर हा फॉर्म्युला वरती वापरूयात आपण. -2 साइन ऑफ, आता सी प्लस डी म्हणजे हे दोन्ही जे थीटा आहे त्यांचे बेरीज 4 थीटा प्लस 2 थीटा, 4 थीटा प्लस 2 थीटा अपॉन 2
इंटू साईन ऑफ सी मायनस डी म्हणजे 4 थीटा मायनस 2 थीटा अपॉन 2 मायनस इज इक्वल टू 0 आहे त्याला -2 साईन ऑफ हे 4 आणि 2 6 होतील 6 भागिले 2 म्हणजे किती येतील हे 3 थीटा येईल 4 ने 2 6 6 थीटा भागिले 2 हे 3 थीटा येईल इंटू साईन ऑफ 4 वजा 2 2 2 भागिले 2 म्हणजे फक्त थीटा राहील इज इक्वल टू 0. आता हा -2 इंटूचा आहे तो डिवाईडला पाठवूया म्हणजे हा राहिला साईन ऑफ 3 थीटा इंटू साईन ऑफ थीटा इज इक्वल टू 0 अपॉन -2 होईल. बऱ्याच वेळा ही स्टेप डायरेक्ट करतात त्याच्यामुळे कदाचित कन्फ्युजन वाटतं पण बघा इथे पुढे असं राहील साईन ऑफ 3 थीटा इंटू साईन ऑफ थीटा इज इक्वल टू राहिला 0. त्याच्यानंतर आपल्याला 2 इक्वेशन गुणाकाराचं उत्तर 0 कधी येते बघा गुणाकाराचं आपले उत्तर 2 पैकी एखादा नंबर 0 असेल म्हणजे साईन 3 थीटा इज इक्वल टू 0 और साईन थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे 2 सोल्युशन निघणार आहेत इथून पुढे 2 उत्तर असतील. आता ह्यातला पहिलं मी घेतो साईन 3 थीटा इक्वल टू 0. साईन ऑफ 3 थीटा इज इक्वल टू 0 घेतो. साईनच्या कुठल्या अँगलची किंमत 0 आहे तर साईन ऑफ 3 थीटा इज इक्वल टू साईन 0 म्हणजे हे इक्वेशन मॅच होतं आहे. साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा जनरल सोल्युशन त्याचं जनरल सोल्युशन ऑफ साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा जर असेल तर जनरल सोल्युशन त्याचं असतं की थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n आणि अल्फा वेरेज n बिलॉंग्स टू झेड. थीटाच्या जागी जस्ट ओके जनरल सोल्युशन त्याचं लिहिलं आहे आपण इथे. सो थीटाच्या ऐवजी जे आलेलं आहे 3 थीटा ते मी लिहिले इथे इज इक्वल टू n पाय प्लस -1/n आणि अल्फाच्या जागी अल्फाची व्हॅल्यू आहे 0 0 इंटू समथिंग उत्तर 0च असणार आहे. सो राहिला 3 थीटा इज इक्वल टू n पाय आणि थीटा इज इक्वल टू n पाय बाय 3 इंटूचा 3 डिवाइडला वेरॅज n बिलॉंग्स टू झेड. हा झाला हा पहिला इक्वेशन. त्यानंतर आपण 2 बाजूत मांडले होते बघा. तर सेकंड पार्ट त्याचं काय आहे तर साईन थीटा पहिला हा साईन 3 थीटा इक्वल टू 0 तर दुसरा होता साईन थीटा इज इक्वल टू 0. मी इथे सुद्धा साईनच्या कुठल्या अँगलची किंमत 0 आहे तर साईन ऑफ 0. हे सुद्धा इक्वेशन जे आहे ते वरतीच कम्पेअर जसं केलं दॅट इज आपण असं म्हणू शकतो की साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा. मग त्याचं जनरल सोल्युशन हेच असणार आहे जे वरती लिहिलं आहे ते आपण. सो डायरेक्ट मी लिहितो आता थीटाच्या जागी आलेली व्हॅल्यू काय थीटा इज इक्वल टू n पाय अल्फाच्या जागी आलेलं आहे -1/n इंटू अल्फा अल्फाच्या जागी 0 म्हणजे हे सुद्धा उत्तर 0 राहील. सो दॅट फायनल आन्सर आपलं एवढंच राहणार आहे म्हणजेच फायनली असेल थीटा इज इक्वल टू n पाय एवढंच असणार आहे. ठीक आहे ओके. नाव एक्झाम्पल नंबर 20 लास्ट नंबरचं उदाहरण आहे या टाईपचं. हे मी अर्ध्यापर्यंत देतो तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करायचे आणि लास्ट मी सांगणार आहे फक्त काय करायचं ते एक प्रॅक्टिससाठी तुम्ही घ्यायचं आहे. मी आन्सर त्याचे सांगणार आहे. साईन थीटा प्लस साईन ऑफ 3 थीटा प्लस साईन ऑफ 5 थीटा इज इक्वल टू आपण 0 म्हणणार आहे हे उत्तर आहे. त्याच्यानंतर मी 5 थीटा आणि थीटा हे एकत्र घेतो 3 थीटा मी बाजूला ठेवतो म्हणजे मी हेच इक्वेशन सिक्वेन्स बदलतो. साईन ऑफ 5 थीटा प्लस साईन ऑफ थीटा एकत्र घेतले प्लस साईन ऑफ 3 थीटा मी थोडा बाजूला ठेवला इज इक्वल टू 0. या दोघांसाठी फॉर्म्युला वापरतो मी साईन ए प्लस साईन बी. साईन ए प्लस साईन बीचा फॉर्म्युला 2 साईन ऑफ ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे 5 थीटा प्लस थीटा अपॉन 2 इंटू कॉस ऑफ कारण साईनला फॉर्म्युला जो आहे तो साईन कॉस असतो कॉसला आहे तो साईन असतो उलट असतो. कॉस ऑफ 5 थीटा मायनस थीटा अपॉन 2 प्लस हे साईन 3 थीटा आहे ते जसं आहे तसं इज इक्वल टू किती असणार आहे 0. सो 2 साईन ऑफ 5 थीटा प्लस थीटा म्हणजे 6 थीटा बाय 2 म्हणजे किती असणार 6/2 म्हणजे किती असणार आहे ते 3 थीटा प्लस हे प्लस नाही इंटू आहे इंटू कॉस ऑफ 5 थीटा मायनस थीटा म्हणजे 4 थीटा बाय 2 म्हणजे कॉस ऑफ 2 थीटा येईल आणि प्लस साईन ऑफ 3 थीटा असेल इज इक्वल टू 0. ओके. आता आपण जो 2 आहे इथला
बा ह्या दोन्ही ही इथे एक टर्म आहे आणि हे एक टर्म आहे, ह्या दोन्हीमधून सामायिक काय घेणार आहे आपण, दोन्ही ठिकाणी हा साईन 3 थीटाचा जो पार्ट आहे तो कॉमन आहे, म्हणजे साईन ऑफ 3 थीटा भाग कॉमन घेतला, राहिला 2 राहतो, हा 2 कॉस ऑफ 2 थीटा प्लस 1 राहिला इज इक्वल टू 0 राहिला. म्हणजे आपण दोन पार्ट असे म्हणू शकतो की साईन ऑफ 3 थीटा इज इक्वल टू 0 और 2 कॉस ऑफ 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. त्यानंतर हा आपण पुढे साईनसाठी घेऊ शकतो, साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा, या पद्धतीने उत्तर आपण पुढे काढू शकतो. आणि याच्यासाठी घेताना आपल्याला काय करायला लागेल, तर हा 2 कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू प्लस 1 आहे, त्याला -1 ट्रान्सफर करूयात, म्हणजेच कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू -1/2 असेल. आणि मग अलाइड अँगल वापरायला लागेल, मायनस आपण इकडे टाकू, मायनस कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 1/2. कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2 आहे, तर कॉस ऑफ 60ची व्हॅल्यू 1/2 आहे, म्हणजे -2 कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 60, म्हणजे कॉस ऑफ 60. आता अलाइड अँगल वापरा, इकडे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पाहिजे आपल्याला कॉस, आणि निगेटिव्ह कुठल्याला मिळेल कॉस आपल्याला, तर कॉसचा कॉसच राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे 180 मायनस थीटा घेतला तर साईन पॉझिटिव्ह कॉस निगेटिव्ह, सो मायनस आपण घेऊ शकतो 180 मायनस थीटा, आणि त्याच्यानंतर पुढचा व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे, ओके. इथून पुढच्या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही काढायच्या आहेत. जर काही क्वेरी असली तर मला सांगा, आणि उत्तर देखील तुम्ही काढलेलं व्हेरीफाय करण्यासाठी पाठवलं तरी पण चालेल. ठीक आहे, नेक्स्ट टाईप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.